साक्री शहरातील मुकुंदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसे घरफोडी करत सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे आता नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदनगर येथील प्लॉट नंबर 50 मध्ये राहणारे पत्रकार जितेंद्र जगदाळे हे कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केली, ज्यात सोन्याची एक चेन जी 12 ग्रॅमची होती, जिची किंमत 1,80,000 रुपये, सोन्याचे कानातले रिंग 2 ग्रॅम ज्याची किंमत 3,000 रुपये, रोख रक्कम 35,000 रुपये, नोकॉन कंपनीचा कॅमेरा 64 GB मेमरीसह 72,000 रुपये, चांदीचे 4 बेले 12,000 रुपये, लक्ष्मीचे चांदीचे 3 शिक्के 6,000 रुपये, गणपती मूर्ती पितळाची 500 रुपये, अन्नपूर्णा मूर्ती पितळाची 200 रुपये, असा एकूण 2,86,200 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती जगदाळे यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। चोरीचा छडा लावण्यासाठी धुळे येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलंय। तसंच धुळे येथील मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन पथकाने देखील घटनास्थळी भेट देऊन फिंगरप्रिंट आणि इतर तांत्रिक पुरावे संकलित केलेत। या प्रकरणी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत। तरी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुराव, साक्री, धुळे।